हे गाईज कसे आहात? खूप मजेतच असाल. तर आम्ही फिरून तर आलोय खरं तर कोकणातून, पण घरातला पसारा काय संपणार. एवढे सारे कपडे, एवढा सारा घरात राडा झालाय ना, काय सांगू तुम्हाला. आम्ही आलो रात्री म्हणजे 11 11:30 झाले होते आणि खूप कंटाळलो होतो प्रवासाने, म्हणजे झोप वगैरे आली होती. म्हणून लगेच कपडे बदलून, आरुषची उद्या स्कूल होती म्हणून थोडंसं आवरून आम्ही लगेच झोपून गेलो. सकाळी उठलो. सकाळनंतरचं आज पूर्ण रुटीन आहे दिवसभराचं, की मी घर स्वच्छ करण्यासाठी किती वेळ लागला मला, कारण की खूप वेळ गेला, कंटाळा पण आला होता. मग बसून बसून जशी होईल तशी कामं केली मी. आणि तसंच पूर्ण शेवटचा म्हणजे व्लॉग घेतला आहे मी जसं जमेल तसं, कारण की हे पण घरी नव्हते. तर शेवटपर्यंत व्लॉग पहा. आणि अजून पण तुम्ही जर काल जो आम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे बीचवरचा तुम्ही पाहिला नसेल तर आम्ही सगळे फ्रेंड्स होतो, खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. आणि तुम्ही जर व्लॉग पाहिला नसेल तर लवकर जावा, आमच्या चॅनलवरती व्लॉग पूर्ण आहे तो बघा. आणि कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल. आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील, कारण की तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ दिसत राहतील. तर नक्कीच व्हिडिओ पहा आणि कालचा व्लॉग पण नक्की पहा. घरातलं स्टँड तुटलं होतं, काय माहिती ते स्टँड कपडे बघूनच तुटलं होतं, कारण की एवढे कपडे धुवायला पडले होते की दीक्षा तर हँग झालीच होती. दीक्षासोबत एक स्टँडसुद्धा हँग झालं होतं आणि मी सुद्धा हँग झालो होतो. तर सकाळ सकाळ ती माझ्या मागं लागली होती की मला नवीन स्टँड आणून द्या, पण ते माझ्याकडनं काय होणार नव्हतं. तर मी पटकरनं गेलो ते घेऊन आणि मी ते स्टँड वेल्डिंग करून आणलं. आपल्या घरासमोरच वेल्डिंगचं दुकान आहे, तर हे मी वेल्डिंग करून आणलं. तर बघा आलोय तर खरं. आणि पसारा तुम्ही बघू शकता, केवढा पसारा पडलाय. म्हणजे ते बॅगा वगैरे तुम्ही म्हणसाल घर घाण आहे, पण माझं घर नेहमी घाण नसतं. आम्ही फिरून आलोय म्हणून हे एवढे कपडे, एवढा पसारा. जीव जाळल्यागत झालं, एकदम झटका बसला का मला इथं. थोडे येणार आहे मला वाटतं, लय जोरात बसला. गॅस वेल्डिंगचा झटका बसला. तर ॲक्च्युली आम्ही आलो बाहेर फिरून. आणि काय सांगायचं आता, आमची जाळी तुटलं होतं, कपड्याची जी जाळी होती ती तुटली होती. यांना म्हटलं घेऊन या लगेच, तर हे मला म्हटले की मी तुला उद्या घेऊन देतो. मग आता म्हटले की जाऊ दे, घ्यायची आहे तिला. ऑलरेडी आम्ही मध्ये पण वेल्डिंग मारलं होतं, मग ती व्यवस्थित होती, पण आता परत तुटली लगेच. आता तुम्ही घरात पसारा बघू शकता, खूप सारा पसारा झाला, म्हणजे खूप. तर मी थोडासा आवरलाय पसारा, म्हणजे सकाळी उठला तो आम्ही एक घेतला नाहीये. तर तुम्ही बघू शकता कपडे, चपला. आणि आता वाजलेत 5:45. म्हणजे सकाळी मी आरुषला शाळेत पाठवलं, सकाळी उठून त्या दोघांना पाठवलं, म्हणजे आरुषला पाठवलं. परत झोपले मी 8 8:30 वाजता, परत झोपले. परत 9:30ला उठले, परत आवनीला आवरलं आणि परत तिला शाळेला पाठवलं. उगाच इकडे घरी आल्यानं वाटते तिकडेच राहायला पाहिजे 4-5 दिवस. घरची आठवण तर येतेच ना. हा, मग फिरून आल्यावर पण एन्जॉय तर केलं, पण कपडे एवढेत ना, म्हणजे एवढे कपडे की यांना म्हणलं वाळत घालायला पण जागा नाहीये. आता एवढे कपडे पडलेत. आणि ऑलरेडी घरात म्हणजे मी जाताना घडी मारून जे कपडे गेले होते, पण मी ते लगेच उठल्या काय केलं, आंघोळीच्या आधी म्हणजे मी ते सगळे कपडे बेडवरचे लावून टाकले. सगळे लावले, खूप सारे होते. त्यानंतर आता हे कपडे भिजत घालायचे, अर्धे मशीनला लावलेत, परत मशीनला लावायचे. आणि जवळजवळ 1-2 बकेट हाताने धुवायचे कपडे, एवढे कपडे. आणि अजून जेवायचं सोपं नाहीये, आणि चहाचा पण पत्ता नाहीये. हे बघा, आता दूध मॅगी वगैरे आणली, सगळा पसारा पाडलाय, सगळा पसारा. ही मशीन मला असं भाजले जोरात इथं, याच बोटाला पसारा. हे कपडे अर्धे लावलेत, अर्धे ते लावलेले. आता बाकीचं तुम्हाला सांगेल ती थोड्या वेळाने काय झालेत. आणि अजून मी काहीच खाल्लं नाही. आता यांना म्हणलं मॅगी आणा, कारण की यांचा उपवास आहे. आता मी मॅगी खाऊन हे कपडे भिजत घालते, मग ह्यांना पण काहीतरी देते बनवून आता, आणि मग आम्हाला पण बनवते खायला. आता आवनी आरुष पण येतील. आज लवकर आरुषची शाळा सुटणार आहे, त्याची एक्झाम आहे, आणि त्यामुळे आज त्याला गरजेचंच होतं पाठवणे. त्याचा अभ्यास वगैरे मी ऑलरेडी रोज घेत होते. आता पसारा बघते, आता एवढं सगळं आवरायचंय मला. चला काय झालं. तर या आमच्या आरुषनी आवनीच्या टोपीमध्ये तुम्ही बघू शकता शंख शिंपले आणलेत, आणि त्याला एवढ्या मुंग्या लागल्यात, तुम्हाला काय सांगू रे. दाखव. अरे बापरे, अख्ख्या टोपीला मुंग्या. इकडे मागणं पण लागलं. थांब, घरात पडतील मुंग्या. काय पोरांना नाद आहे बघ. थांब पुढे ठेवशील बघा, शंख शिंपले. नाही, त्याला खाल्लं तर शिंपल्याला अख्खं मुंग्यांनी. बापरे,
तो शिंपला असं नव्हतं माहिती ना तुम्हाला, हम्म. हा वाला राऊंड शेप मध्ये होता. पिशवी घ्यायची ना आरुषनी पण. शी बाबा, मला बघूनच कस तरी लय हे वाटायला लागले. याला काय करतो, फेकून देणार मी आता. काय टोपी? टोपी पण मला घाण वाटायला लागली. अहो मग घेता मग मी याला बाहेर ठेवते. इकडे तिकडे ताई कुठे ठेवती? त्या साईडला ठेवायचं, लटकवून तिला खाली. अगं ते परत उतरणार इकडे. ए बाबा, कुठं उतरणार, उतरू द्या ना. हे बघा शंख शिंपले. ती टोपी हे कर, हा अशी लटकव, अंगावर पडन. शंख शिंपले घेऊन आले आणि त्याला मुंग्या लागले. शंख भारी आणला होता होता, हो. पण मस्त होता ना तो शिंपला. हे बघ ना कसा आणला आरुषने. खाल्लंय का ह्याला? खाल्लं नाही ग, मुंग्या लागल्यात त्याला. हे तर तुटलेलंच आणलंय. त्यात हे असतात ना, जीव असतात त्याच्यामध्ये शंख शिंपल्यामध्ये. नाही, त्याने गोळा करून असं आणलं होतं. हा. गेला एवढा कचरा पडला होता. मला उरकायचं होतं. आम्ही जरा खाऊन घेते आम्ही. डोकं चालू. तर काय तुला मॅगी बनवली? हा, तुम्ही मला मॅगी घेतली. मला दूध दिलाय. मग केलं काय झालं? तू तर शाळेत निघते काय मारामारीच करायला जाते, काही कळत ना बाबा. देते मी. का कुणाचा बड्डे होता? कोणत्या मॅडमचा? हा? अरे ए मीच दिलेली तिला. तू मॅडमला कॅडबरी नाही दिली? अगं मी तुला मॅडमला द्यायला दिली ती. मॅडमचा बर्थडे होता. हे पुढे नको, फ्रीज मध्ये ठेव नंतर खाऊ. अगं आत्ता असं कोण खातं? मेल झाली, मेल. फ्रीज मध्ये ठेव नंतर बनवते खाते. मी मॅगी. मॅगी तर असं छान नाही लागत. देतो नाही, छान नाही लागत मॅगी. नाही. खावी लागते. आम्ही दोघं खात होतो गल्लेली. फ्रीज मध्ये ठेव. नाही, लय चांगली नाही लागत. चांगली नाही लागत. मी फोडली आणि आरुष नको ना, समजत नाही का रे तुला? जा ठेव फ्रीज मध्ये. खा आता. फोडली त्यांनी, अख्खी मेल झाली ती. खाता. मॅडमला द्यायची होती बाळा ती. अगं मॅडम घेतली पण. असं मॅडम बाहेर नाही जाऊन देत. अरे मॅडमला द्यायला दिली होती, तू खाल्ली का ती? तू ठेव. मॅडम बाहेर नाही जाऊन देत. का नाही जाऊन देत बाहेर? आल्या आल्या मला भूक लागली, म्हणजे यांना दोघांना पण. मग आता मी यांना मॅगी बनवून देते, कारण की आल्याला त्यांना मी मॅगी खाते म्हणून त्यांना पण मॅगी खायची इच्छा झाली. आता मॅगी बनवून देते. म्हणून घरातले कामाला लागते. आता खूप लेट झाले. मला वाटतं मी म्हणजे थकलोय खरं तर आम्ही, कारण की कंटिन्यू फिरत होतो आम्ही. आराम नाही, झोप नाही. म्हणजे झोपत होतो पण लेट झोपायचो, सकाळी लवकर उठायचो. आणि आज पण असंच झालंय, लवकर उठलोय सकाळी. म्हणजे मी सकाळी तरी उठले 7ला. 7ला उठले. मॅगी बनवून देते ना. मी शाळेत आले. कॅडबरी मिळली तुला शाळेत. आम्ही तिच्या दोघं मॅडमचा बड्डे तुला द्यायला लावलं होतं, हीच खाऊन आली. आता कामच चालू आहे. म्हणजे मी थोडा वेळ बसले, आता काम करते आणि पसारा करते. आणि पसारा करते. अवनी जे बिचारे सुकले होते त्यांना मी पाणी दिले सगळ्यांना. आणि हे असे चपला बघताय, हे मी सगळ्या चपला धुतल्यात. त्याचा व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही. आणि आवनीचा एकच शूज हा मिळाला. आता गाडीत एका बघावं लागेल. आणि हा पण एकच मिळाला. काय झालं? हा मग आता देते ना बाळा. तू खाल्लं होतं ना आता? हा मग देते मी तुला, थांब जरा. हे बिचारे झाडे माझे सुकले होते. झाडांना पाणी वगैरे दिले हिने मस्त. कसे दिसतात हिरवे हिरवे मस्त. त्यामध्ये चपला बूट सगळ्यांचे धुतलेत. कसं आलं, छान दिसते ना. तुम्हाला पाहिजे ते घेऊन जाऊ तुम्ही. हा ह्याच्यामध्ये पण आले, तुळस बी आले, मिक्स झाले सगळं. आणि ते एक झाड, ते सगळ्यांना पाणी वगैरे देऊन फुलं पण आले झाडांना.
तर हे कचऱ्याचे डबे मी धुतले बाबा. एवढं सगळं घ्यायला मला जमलं नाही आहे. आणि मी काय माहिती माझ्या मनात आलो, कारण की बाथरूम पूर्ण मातीने भरलं होतं. आता आम्ही बीच आलो आहे, मग बीचवरनं आल्यावरती काय म्हटलं बाथरूम सगळं ते चपला वगैरे सगळं काही धुवून पूर्ण बाथरूममध्ये माती झाली होती. म्हणून मी आता अख्खं बाथरूम घासून काढलं. आता थोडंसं राहिलं तुम्हाला दाखवते, कारण की मला काही शूट घ्यायला जमलं नाही. हे गाडी वॉशिंग करायला गेले, गाडी धुणं गरजेचं आहे, कारण की आमची गाडी देऊन आम्ही मोठी गाडी यांच्या मित्राची घेऊन गेलो होतो. तर ही गाडी वॉशिंगसाठी घेऊन गेले आणि आता मी इथले बाथरूम अर्धा राहिले ते घासून घेते. मग सूप काय काय खाल्ली सांग बरं मला. कसली मज्जा केली. चिकन चिकन सांग बरं काय काय खाल्लं. चिकन खाल्ली का? आणि अजून काय सूप पेली का? हां अजून शूला गेले. मग दुसऱ्या छोट्या स्विमिंग पूल मध्ये गेलो. मग तिथं झोपलो. लाटली आम्ही डान्स करत होतो. होय डान्स करत होती. कोण कोण केला डान्स मामा? मी अजून दादा मी पोपट चालतो. होय अजून दादा बी लढत होतो. कसं डान्स केलं दाखव बरं मला. उठून दाखव. कसं दाखव दादा. हा असं होय. तू कर दाखव बरं. दाखव उठ. हेच ना. कसं केली डान्स? पहिले असं. हां पहिले मग असं लाट मारायचं. लाट मारायचं. होय हां असं असं. मोदक खाल्ला. मोदक अजून काय खाल्लं? डोळ्यातून पाणी निघते एवढं तिकडे. बेळ खाल्ले का? नाही. बेळ का? मोदक 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 खाल्ले मम्मा. मोदक मासा हा मासा. हा मासा बी. झिंगे हा झिंगे असले छोटे 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 असले. खाल्ली का? झिंगे खाल्ली. चवच नव्हतं. त्याचे ना असे पूत बांगडे येणार होते. मला असेच पूत पाहिजे त्याच्यासाठी. असे उडी मारायची. तसे पाहिजे मला उडी मारायची. अजून अक्का एक मासा खाल्ला हिने. अक्का होय अक्का मासा खाल्ले मम्मा. मासा होय कुणाला बी नाही गेलो मी. होय दादाला नाही, मम्मीला नाही, पप्पाला नाही. एकटीने खाल्ली एक मासा. होय. अयो मग सर्दी गेली का तुझी? गेली. ताप गेला का? ताप पण गेला. हं. बीच मध्ये कोण घेऊन गेलं होतं तुला पाण्यात? मामा 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 घेऊन गेला होता. तुला घाबरत होता ना तो? काय मला तर धक्का दिला होता तरी पण माझ्या तोंडात पाणी जात होतं तरी पण मला काय नाही होत. हा ना बाप्पा. मला होत होतं काय तर श्वास होतो. श्वास घ्यायला येत नव्हतं तिला. हा श्वास होत नाकात गेलं होतं पाणी. होय ना. टुक 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 आलं. होय ना. श्वास घ्यायला येत नाही का? नाही श्वास मी तर तोंड चालू ठेवत होतो. खाली वाकून बघितलं. खाली एक खेकडा. पायाला चावला असता एवढा.
तुला चावलं का नाही आवनी पायाला? आहे की नाही? नाही लावलं. पटकन छोटासा. अजून आणते. अरे पोटॅटो काय म्हणतात त्याला? बटाट्याची. चिप्स. घरात चिप्स बनवून दिले. पप्पाला टाकते मम्मी तळे खा. हे खा. काय माझ्यासाठी पण तर मी सगळे हे असं आवरून घेतले. तुम्ही बघितलं असेल आवनीने किती पसारा केला होता. तर हे सगळं आवरून घेतले. आवनी आरुष तर झोपून गेलेत, कारण की माझा फोन फुल झाला आणि मला काही शूट घ्यायला जमलं नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवते. मी घर आवरून आम्ही बड्डेला पण गेलो होतो. तर हे आता असं आवरून झाले आणि माझा फोन फुल झाल्यामुळे मला काही शूट घ्यायला जमलं नाही. म्हणजे एवढा फुल झाला आणि माझ्या फोनमधनं ट्रान्सफर पण होत नव्हतं दुसऱ्या फोनमध्ये. तर म्हणलं की जाऊ दे, मी व्हिडिओ बनवत बसले घर आवरून. घर वगैरे आवडलं, सगळं झाले, कारण की दिवसभर पसारा सगळा. तर मी आत्ता आले बड्डेवरून. हे ड्रेस वगैरे असंच काढून ठेवले, बड्डेला गेले होते. हे कपडे आहेत मला आलेले काही कोलॅबचे, ते असेच वर ठेवलेत मी, कारण की ते नंतर आलेत. मला ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती सगळं आवरता, कारण की तुम्ही बघितलंच असेल मला किती लेट झालं होतं. भांडी वगैरे घासून ठेवली मी. पाणी भरले आता ह्यांनी पाणी भरून ठेवले. बाकीचं झालंय सगळं.